आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। जैतापूर ढोंगीचे बारी रस्त्यासाठी परिसरातील तरुणांचा आंदोलनाचा इशारा। जैतापूर नर्सरी ते ढोंगीचे बारी स्मशानभूमी रस्त्याचे काँक्रिटीकरण तातडीने सुरू करण्यात यावे यासाठी हातनूर, मोहडांगी, जैतापूर, बोराटे, गोडवाड, जाड, धनाडेपाडे इत्यादी परिसरातील तरुण वर्गाने बागलाण तहसील कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग बागलाण, आमदार दिलीप बोरसे, जायखेडा पोलीस स्टेशन या विविध कार्यालयांना लेखी निवेदन देत आपली तक्रार मांडली आहे। मागील काही वर्षापासून वेळोवेळी लेखी निवेदन व तोंडी निवेदन देऊन कोणीही तक्रारीकडे लक्ष दिले नाही। या अनुषंगाने या परिसरातील तरुण वर्गाने आंदोलनाचा निर्णय घेतलाय। याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या तरुणांनी सटाणा येथील विविध कार्यालयात लेखी निवेदन दिनांक 11/8/2026 रोजी दिले। त्या निवेदनात त्यांनी स्पष्ट म्हटले की बागलाण तालुक्यातील जैतापूर नर्सरी ते ढोंगीचे बारीपासून स्मशानभूमीपर्यंत या रस्त्याची अवस्था अत्यंत दुरावस्था झालेली आहे। रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्यामुळे नागरिकांना आणि विशेषतः स्मशानभूमीकडे अंत्ययात्रा नेताना ग्रामस्थांना प्रचंड हाल व त्रास सहन करावा लागत आहे। पावसाळ्यात आणि रात्रीच्या वेळी या रस्त्यावरून जाणे अत्यंत धोकादायक बनले आहे। रस्त्याचे डांबरीकरण, काँक्रिटीकरण बाबत वारंवार विनंत्या करून प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही। जैतापूर नर्सरी ते ढोंगीचे बारी स्मशानभूमी रस्त्याचे तातडीने काँक्रिटीकरण, डांबरीकरण करण्यात यावे। या निवेदनाद्वारे प्रशासनास अंतिम इशारा देण्यात येत आहे की येत्या 7 दिवसात या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली नाही तर समस्त ग्रामस्थांच्या वतीने दिनांक 19/8/2026 रोजी बुधवारी सकाळी 10:35 रास्ता रोको हरणबारी येथे करण्यात येईल। या आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या कोणत्याही कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नास पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील। आपल्या सकारात्मक व तातडीच्या कारवाईची अपेक्षा आहे। हातनूर, मोहलांगी, जैतापूर, बोहाटे, गोडवाड, जाड, धनाडे व परिसरातील ग्रामस्थांनी स्वाक्षऱ्या केल्यात। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी कनाद साबळे सह संदीप गांगुर्डे। ढोंगीची बारी ते जैतापूर नर्सरी याविषयी रस्त्याचे निवेदन देण्यात आलेले आहे। तरी या रस्त्यावर लक्ष नाही दिल्यास किंवा त्याची दुरुस्ती नाही केल्यास तर 7 दिवसात म्हणजे 19/8/2026 रोजी बुधवार दिनांक या दिवसात रास्ता रोको आंदोलन हरणबारी ते करण्यात येईल तहसील कार्यालयामध्ये। आणि या ठिकाणी आपल्या जो जैतापूर नर्सरी ते ढोंगीचे बारे स्मशानभूमी या दरम्यान जो रस्ता आहे तो अत्यंत बिकट परिस्थिती आहे आणि पावसाळ्यामध्ये चिवटी बारी पर्यटन क्षेत्राला जाणारे पर्यटक त्याच रस्त्याने प्रवास करत आहेत। त्याच्यामुळे सर्वात जास्त बिकट परिस्थिती रस्त्याची झाली आहे। पूर्ण चिखलचा रस्ता आहे आणि मोठमोठे खड्डे आहेत आणि अपघात होण्याची दाट शक्यता आहे। तर आम्ही त्याच संदर्भात तहसीलदार साहेबांना निवेदनपत्र दिले आहे आणि यामध्ये आपण 7 दिवसाची मुदत दिली आहे। जर 7 दिवसामध्ये कोणतीही कार्यवाही केली नाही तर आम्ही हरणबारी या ठिकाणी 19 ऑगस्ट 2026 या दिवशी रास्ता रोको आंदोलन करणार आहोत। तर तुम्ही जास्तीत जास्त आम्हाला सपोर्ट करा आणि तहसीलदार साहेबांनी आणि तसेच बागलाणच्या आमदार साहेबांनी लवकरात लवकर काळजी घ्यावी रस्त्याबद्दल आणि आपले नागरिकांचे प्रश्न सोडवावे ही नम्र विनंती। आपण आज आपला हातनूर रस्त्याचं कामासाठी निवेदन देण्याचे ठरवले होते आणि आम्ही तहसीलदारला निवेदन दिले आणि तहसीलदार साहेबांनी आपल्याला आश्वासन दिले जर 8 दिवसात आपल्या रस्त्याचं काम झालं नाही तर सगळे मिळून आंदोलन छेडण्यात येईल। तसेच आपले निवेदन PWDला, जिल्हा परिषदला आणि तहसील साहेबांना सुद्धा निवेदन दिले। हे सगळे आपले हातनूरची टीम आहे आणि रस्त्याविषयी आपण निवेदन देऊन आता याच्यावर काय कारवाई होते ते आपण 8 दिवसात आपल्याला पत्राद्वारे किंवा आंदोलन तर आपण करणारच आहोत। हे तहसीलदार साहेबांनी तातडीने काळजी घ्यावी ही आमची नम्र विनंती। धन्यवाद।